ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, आज या जगामध्ये कलह जास्त होतात, भांडणं त्याला जास्त होतात. मग या कलहाला, भांडणाला कारणीभूत कोण? कुटुंबात, गावागावात जेवढे कलह आहेत, या कलहाच्या पाठीमागं काय असेल तर लोभ. पापाचा बाप कोण? लोभ. आणि मग याला कारणीभूत ज्या वेळेला सुदाम्या कृष्णाच्या घरी गेला, गरिबी होती आणि मुठभर पोहे नेले, 3 मुठी पोहे नेली होती. आणि मग त्यावेळेला त्याची रुक्मिणी, त्याच्या ज्या 3 जणी राण्या होत्या, त्याने विचार केला, यांना जर 3 मुठी पोह्या खाली तर मग आपलं काय होईल. मग 1 मूठ खाली आणि मग म्हण आम्हाला, आणि मग त्या 2 मुठी त्यांनी घेतल्या. म्हणजे हा जो स्वार्थ आहे हा तेव्हापासून आहे. आणि मग आपण आज पुरुषाला जर भेटला ना, नमस्कार, राम राम एकमेकाला करतो, म्हणजे एकमेकाचा आदर करतो. आणि महिला केव्हा आदर करतात? फक्त ते जे त्यांचाच 1 महिनाभर सण असतो हळदी कुंकवाचा, तेवढा करतो. इतर टायमाला महिलाची शत्रू आहे याचा मी पूर्ण अभ्यास केला आणि एकमेकाचा तिरस्कार करते. बघा, आई ही क्षणाची पत्नी असून अनंत काळाची माता आहे. आईसारखं दैवत या जगात नाही. आणि आई मुलाला जन्म देते. माझ्या मुलांना तिला जरी सांभाळलं नाही तर ती काय म्हणते, माझा मुलगा सुखाचा राहो. पण तिला जेव्हा मुलगा, त्याची बायको येते, ती कोण असती? स्त्री असती. आणि मग माझा मुलगा तिच्या ताब्यात गेला आणि मग ती सुनाचा राग करते. पहिल्या मुलाची बायको असती, ती कोण? स्त्री असती. आणि दुसऱ्या मुलाला बायको करून आणती, ती काय म्हणती? पहिली लई माणसी लई चांगली. पहिलीनं काय केलं? झाला का तिरस्कार? आणि सावत्र मुलगी, सावत्र आई, ह्या कोण असतात? स्त्रिया असतात. पण ह्या एकमेकीच्या लोभापायी, स्वार्थापायी एकमेकाचा तिरस्कार करतात. आणि जो पुरुष असतो ना, त्याला सगळे सारखे असतात. उत्तानपाद राजा आणि सुनीती आणि सुमिती, त्या याला ध्रुवाला तिनं मांडीवर बसून दिलं नाही. आणि कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. बघा, जर स्त्रियांचे चरित्र काय आहे, रामाला वनात लावलं तरी कैकेयीला कौशल्या काहीच बोलली नाही, सुमित्रा काहीच बोलली नाही. ध्रुवाला वनात लावलं तरी सुनीती त्याला काही म्हणली नाही. ज्या वेळेला द्रौपदीचे 5 मुलं अस्वस्थावानं मारली आणि अस्वस्थामा धरून आणला, त्यावेळेला सांगितलं कृष्णाला, आता याचं काय करायचं? काही नाही म्हणा, आता तो तुमचा गुरुबंधू आहे, ब्राह्मण आहे, आता माई मरून ते मेलेच आहे, मग आता द्या सोडून म्हणून. बघा, हे शिकायचे आज स्त्रीना. द्रौपदीचं काय वरती आलं? 5 मुलं मारल्यानंतर त्याला किती राग यायला पाहिजे. रामाला वनात लावलं, कौशल्याला किती राग, सुमित्राला किती राग यायला पाहिजे, ध्रुवाला गादीवर बसून दिलं नाही, किती राग पाहिजे. पण हे जे चरित्र आहे हे आज जीवनामध्ये नसल्यामुळं स्त्रियाच्या कलह करतात आणि नाव कोणाला? पुरुषाला ठेवतात. आणि मग त्या मुलाचा ती राग करती, त्या माणच्या आणलेल्या सुनाचा जावाचा राग करतात. शेतावरून बांधणं, नळावरून बांधणं, घरातून वायल्या निघामध्ये तुम्ही लई मजा माराल. आईबापातून वायले काढीची. आणि मग ह्या जगाचा जर उद्धार व्हायचा असेल तर सावत्रपणा, हा तिरस्कार
हा स्त्री ना स्त्रीचा चुकली स्त्रीच आहे, ती स्त्री आहे, मी स्त्री, मी माझ्या स्त्रीचा सन्मान करीन. ही जर भावना प्रत्येक स्त्रीनं जर ठेवली तर हा जगामधला कल आहे हा दिसणार आहे आणि या जगामध्ये संपूर्ण देशात नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्येक स्त्रीना ती स्त्री आहे आणि मी स्त्री आहे. स्त्रीनं स्त्रीचा जर आदर केला तर पुरुषाला नाव ठेवायला जागा नाही आणि मग यांच्या चुका होतात आणि नाव कोणाला ठेवतात? त्या पुरुषाला. मा बाप असा, मा चुलता असा, मा भाऊ असा. ज्या वेळेला बहीण भावाची घरी आली त्यावेळेला ती भावजाई असती, ती भावजाई त्या बहिणीचा राग करायची, तिला वेळेवर जेवण देत नव्हती, तिच्या मुलांचा राग करायची. ती 2 दिवस आली ना मग तिला थोडी लुगडं घे ना, नवऱ्यानं एवढं वारी लुगडं घेतलं, काला घेतलं. आणि मग ती भांडणे केल्यामुळे सरकारनं कायदा काढला मुलीला आणि मुलाला समान हक्क. आणि मग या भावजाईनं जर त्या स्त्रीचा राग केला नसता तर त्या बहिणीला तिचं वाटा घातला असता का? मग चुकली कोण? भावजाई. म्हणून स्त्रियांच्या चुका वाटतात. इकडून पुढं जर जगायचं असेल, हा माझा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि क्लिक करा. स्त्री जर चुकली ती माझी कोण आहे? स्त्री आहे, मी तिचा सन्मान करीन, मी स्त्रीचा तिरस्कार करणार नाही. ही भावना जर स्त्रीनं जर ठेवली तर आपल्या देशाचं, आपल्या भारत देशाचं, आपल्या संपूर्ण जगाचं नंदनवन राहिलं नाही. हा व्हिडिओ मनपूर्वक ऐका. प्रत्येक महिलेने याचा उपदेश घ्या तर मी माझ्या ती स्त्री जरी तिची चुकलं असेल मी तिचा सन्मान करीन. जसा मी ते पुरुष एकमेकाला रामराम करतात, भेटल्यानंतर नमस्कार करतात, तो स्त्रीना भेटल्यानंतर सतत सन्मान करावा ही माझी अपेक्षा आहे. आणि मग तर खऱ्या अर्थानं भैरवाला आनंद होईल, ज्योतिश्वरीला आनंद होईल. आज ही जेव्हा धर्मापासूनच तिरस्कार आलेला आहे. भानू माळसा भैरवाची बायको होती डबल, ती तिरस्कार करीत गेली. हा एकमेकीचा तिरस्कार हा पुढे चालला आला. हा तिरस्कार बंद व्हावा आणि संपूर्ण जगाचं नंदन व्हावा. जय भैरवनाथ महाराज की जय.